महायुतीच्या बैठकीत जागा वाटपाचा एक नवा फॉर्म्युला सध्या चर्चेला जातोय। भाजप लोकसभेच्या 26 ते 28 जागा लढणार अशी चर्चा सुरू झाली आहे। भाजप शिवसेनेला 13 जागा सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे, तर राष्ट्रवादी 6 ते 8 जागांवर लढणार असल्याची चर्चा आहे। अनेक दावेदार असलेल्या जागी सर्वेक्षण करून निर्णय घेतला जाईल असं म्हटलं गेलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबतची महायुतीची बैठक सकारात्मक झाल्याची माहिती मिळतेय आणि त्यानंतर या फॉर्म्युल्यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगतेय। लोकसभा निवडणुकीकरता महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 26 ते 28 जागा लढण्याची शक्यता। शिवसेना 13, राष्ट्रवादी 6 ते 8 जागा लढणार। लोकसभा निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला काय असणार हे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातल्या महायुतीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे। महायुतीत भाजप 26 ते 28 जागा लढण्याची शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पुणे, धुळे, हिंगोली, जालना, चंद्रपूर, नागपूर, नंदुरबार, अकोला, सोलापूर, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, बीड, म्हाडा, गडचिरोली, भिवंडी, सांगली, सातारा, जळगाव, दिंडोरी, उस्मानाबाद, अमरावती, संभाजीनगर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि नांदेड या जागांवर दावा केला आहे। सध्या शिवसेनेत आणि एकनाथ शिंदेंसोबत 13 खासदार आहेत। या 13 जागा शिवसेनेला सोडण्यात येणार आहेत, पण शिवसेनेचा 22 जागांवर दावा आहे। यामध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मावळ, कल्याण, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नाशिक, कोल्हापूर, शिरूर, हातकणंगले, परभणी, शिर्डी, रामटेक, बुलढाणा, पालघर आणि हिंगोली या जागांवर दावा केला आहे। महायुतीमध्ये जे विद्यमान खासदारांच्या जागा आहेत त्या मित्रपक्षांना सोडणार असल्यामुळे एकूण 13 जागा या शिवसेनेला मिळणार आहेत। मात्र 2019 ची तुलना केली तर एकूण 9 जागांवरती दावा आहे तो शिवसेनेला सोडावा लागणार आहे। राष्ट्रवादीचा एकच खासदार अजित पवारांसोबत असल्यानं राष्ट्रवादीची एक जागा पक्की आहे, पण भाजपनं राष्ट्रवादीला 6 ते 8 जागा देऊ केल्याची माहिती हाती आली आहे। राष्ट्रवादीनं बारामती, गडचिरोली, शिरूर, दिंडोरी, रायगड, सातारा, परभणी, दक्षिण मुंबई या जागांवर दावा केलाय। ज्या जागेवर एकापेक्षा अधिक घटक पक्षांनी दावा केला त्या ठिकाणी सर्वेक्षण करून उमेदवार निश्चित केला जाणार असल्याचं ठरलं असल्याचं सांगण्यात येत आहे। लोकसभेला एखादी जागा कमी पडल्यास त्याची भरपाई विधानसभा निवडणुकीत करण्यात येईल असं आश्वासन भाजपनं त्यांच्या मित्रपक्षाला दिल्याचंही सांगण्यात येत आहे। येत्या 10 ते 11 मार्चला महायुतीच्या उमेदवारांची यादी आणि जागा वाटप जाहीर होईल असं भाजपचे नेते सांगू लागले। आम्ही महायुतीमध्ये आहोत। महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी आणि आणखीन काही घटक पक्ष आहेत। या सगळ्यांचे मिळून जे उमेदवार साधारण 10 ते 11 तारखेला घोषित होतील ते घोषित झाल्यानंतर देशातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे उमेदवार निवडून आणण्यासाठी अगदी ताकदीने आणि कसोशीने प्रयत्न करतील याचा मला विश्वास आहे। महायुतीच्या जागा वाटपात भाजपचा वर्चस्व राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आता भाजप स्वतःकडे 26 ते 28 जागा घेणार की त्यापेक्षा जास्त जागा घेऊन मोठा डाव खेळणार हे पाहावं लागेल। चेतन ननावरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।